टाळ्या नको, उभं राहायचं फक्त सावनांमध्ये. हॅलो ज्यांच्यामुळे आज मंदिरावरचे कळस, घरापुढची तुळस, गोट्यातली गाय आणि घरातली माय हे जे सर्व सुरक्षित आहे ते म्हणजे या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. अरे 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 छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? अरे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? ऐकायचंय तर ऐका. 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी. 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढवतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासामध्ये दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. आणि जिवंत वाघाला फाडितो त्याचं नाव धर्मवीर संभाजी. आणि या सर्वांना एकत्रित करून हिंदवी स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी. हर हर महादेव आवाज सुटला, हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळावरती घाम फुटला. हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळावरती घाम फुटला. मराठ्यांच्या जळकल्या नंग्या तलवारी, मुघल बोलती माघारी. राज राज अजून तुम्ही 10 वर्ष जगला असताना तर मुघलांनी देखील कपाळावरती भगवाच लावला असता. पण आज काय झालं? आज आमच्या घरापुढचा सडा गेला, घरामध्ये राडा झाला. आज आमच्या घरापुढची तुळशी गेली, घरातली माणसं आळशी झाली. आज आमच्या घरापुढची रांगोळी गेली, घरातली माणसं रंगोळी झाली. एक्सक्यूज मी, मेरा दिल तेरे पे फिदा है अशी म्हणणारी तरुण कार्ती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला येऊ लागली. सारा महाराष्ट्र बदलू लागला. अरे अरे ज्या मातीमध्ये माऊलीचे शब्द मुडले, ज्या मातीने ज्ञानाचे कुंभ पचवले, ज्या मातीमध्ये छत्रपती शिवरायांची, छत्रपती शंभूराजांची पावलं उमटली, ज्या मातीने घोड्यांच्या टाफा कणाकणामध्ये साठवून ठेवल्या, ज्या मातीमध्ये छत्रपती शंभूराजांच्या अखेरच्या रक्तमंत्र उमटल्या, त्या मातीमध्ये उभे राहताच मनस्वी आनंद होतो. अरे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ऐकण्यासाठी आपण एवढं शांत राहिला म्हणजे एवढी एकच गोष्ट आहे की तुमच्या आमच्या काळामध्ये राजा शिवाजी अजून जिवंत याचीच ती खांत आहे. अरे अरे इथल्या एखाद्या मातीचा ढेकू जर कधी हातात घेतला, तो ढेकू जर पाण्यात टाकला ना तर त्या पाण्यावर जर तवंग उठेल ना, तो तवंग सुद्धा इथल्या मातीसाठी खर्ची पडलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा असेल. अरे अरे आजूबाजूच्या या सह्याद्रीची उंची वाढली ती उगाच नाही. या सह्याद्रीच्या पायाखाली काही जणांनी स्वतःला गाडून घेतलंय. त्यावेळेस सह्याद्री स्मरण स्पर्धा करायला गेलाय. या सह्याद्रीची सैर करणं पुन्हा आयला गेल्याचं काम नाही. या सह्याद्रीची सैर फक्त तिघांची करू शकतात. पहिला वाघ, दुसरा वारा आणि तिसरे मराठे. या तिघांशिवाय सह्याद्री पेरणं कुणाला जमलं नाही, चाललं नाही. तिथं कुशीत कुणाचा जन्म कधी झालाच नाही. तिथं जन्माला आले ते एकतर शिवराय नाहीतर ते शंभूराय. गेले पावणे 400 वर्ष झाली. या राजांचा इतिहास आपण विसरू शकत नाही. अरे अरे दूरवर कुठतरी किलकार ऐकू येते छत्रपती शिवाजी महाराज की, आणि आमच्या ओठातून कधी जय बाहेर पडते आमचं आम्हाला कळत नाही. जणू आमच्या तांड्यातील नसामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अजून जिवंत याची ती खंत आहे. अरे वयाच्या 14व्या वर्षी, वय किती? वय फक्त 14. वयाच्या 14व्या वर्षी पुण्यात येऊन स्वराज्यात पहिला किल्ला जिंकला. तो किल्ला म्हणजे तोरणा किल्ला. तोरणा किल्ला जिंकताना शारीरिक बळ नव्हतं. तोरणा किल्ला जिंकताना शारीरिक बळ नव्हतं, सैन्य नव्हतं, तोफा नव्हत्या, काही नव्हतं. 4 मित्र घेतले आणि त्या मित्रांना घेऊन स्वराज्यात पहिला किल्ला म्हणजे तोरणा किल्ला जिंकला. आणि त्या किल्ल्याला तोरण बांधले आणि त्या किल्ल्याचे नाव प्रचंडगड असे दिले. राजांचं वय काय होतं त्यावेळेस? फक्त 14 वर्ष. वयाच्या 16व्या वर्षी, वय किती राजांचं? 16. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी राज्याच्या पाटलाला शिक्षा सुनावली. हातपाय कलम करायचे, करत चौरंग यायचा. का तर त्या राज्याच्या पाटलानं एका स्त्री बरोबर बदमन केलाय. बदमन शब्द आहे. बदमन या शब्दाचा अर्थ व्यभिचार असा होतो, बलात्कार नव्हे. त्या राज्याच्या पाटलाने एका स्त्री बरोबर व्यभिचार केला. व्यभिचार म्हणजे अशी काहीतरी चुकीची कृत्य केली, अशी काहीतरी चुकीची गोष्ट केली. ती म्हणजे स्त्रीच्या आबरूला लागेल अशी एक चुकीची गोष्ट केली. एवढी साधी गोष्ट या राजाला सहन झाली नाही. तत्काळ सजा फटवली. तोडा हातपाय यायचे, घरात चौरंग घ्यायचा. एवढी साधी गोष्ट राजाला सहन होत नाही. चारित्र्याची उंची कशी गाठता येईल
हे दाखवलंय राजांनी. आऊसाहेबांनी विचारलं, राज, स्त्री म्हणजे मराठ्यांच्या देवारीतील देवता, स्त्रीच्या पदराला हात घालणाऱ्याची कदर कसली करता? याला देवदंड द्यायचा होता, जिथे का ठेवले? तेच राजा सांगतात, आऊसाहेब आपलं बरोबर आहे, याला देवदंड द्यायला हवा होता, पण देवदंड दिला असता तर विषय इथेच संपला असता. पण हा जिवंत नाही, येणारा जाणारा याच्याकडे पाहिल आणि समजून जाईल, जर स्वराज्यात परत स्त्रीच्या पदराला कोणी